सर हे मदत करायला जाणं एवढं सोपं नाहीये. काही गोष्टी जर तुम्ही तुम्ही आता मी काही गोष्टी क्लिअर कट बोलतो तुम्हाला. ज्यावेळेला आम्ही फणी वादळाला गेलो, त्यावेळेला ज्यावेळेला स्वतः उज्ज्वलजी टीम घेऊन गेले आणि मला म्हणले, की आता मला बाय रूट जगन्नाथपुरीला जायचं आहे. पण समुद्रकिनारे जर मी टीम घेऊन गेलो, तर तर रस्ते मिळणार नाहीत, कारण वादळानं सगळे समुद्रकिनारा विस्कटलाय, तर परत मला 100-200 किलोमीटर. मग ते त्याने विचारलं केलं की आपण छत्तीसगड मार्गे येऊ. छत्तीसगडमध्ये आमची व्हाईट आर्मीची टीम जवान, महिलाची टीम होती. तर रात्रीच्या वेळेला आमचे एक टोल गेला, दुसऱ्या टोलला गाडी अडवली. तर तिथे गाडीला नक्षलवाद्यांनी गाडी अडवली होती. पूर्ण व्हाईट आर्मी बोर्ड होता, आत व्हाईट आर्मीचे ड्रेस घातले होते. पण त्या नक्षलवादी 25 लोक AK-47 घेऊन गोल फिरत होते. काय किस्सा असेल सांगा. आज काय वाटलं असेल आम्हाला, आपल्याला कोणाला वाटलं, त्यात महिला पण टीम होत्या. पण त्यातला एक जण कोण तर होता, त्याला काय पटलं किंवा काय घडलं काय माहित नाही, पण त्याने आमची गाडी सोडली. हे अपेक्षा देखील आम्ही करत नाही आज. हे कसं काय घडलं असेल. तर अशा जीवन मरणाच्या आमच्याकडे आल्यात.